भारत असो की इंडिया, आम्हाला आमच्या देशावरती प्रेम आहे आणि आम्हाला आमच्या देशाचा अभिमान नेहमीच असणार आहे. तर एकदा जोरदार नारा लावूया, भारत माता की जय, भारत माता की जय. परिवर्तन ही संसार का नियम है, श्री कृष्ण ने कहा है. भारत देश म्हणायला वाटतो छान. इंडिया, भारत, हिंदुस्तान, हिंदुस्तान, भारत, इंडिया. अरे नमस्कार, आलात तुम्ही? हां, आता कसं आहे ना, तुम्हाला वाटत असेल मी तीन का बोलतो, हिंदुस्तान, भारत, इंडिया. आता तुम्हाला तर माहितीच आहे, इतक्या वर्षात पहिल्यांदाच आपला भारत देश हा इंटरनॅशनल लेवलवरती भारत या नावाने रिप्रेझेंट करतो आहे. आणि हा मुद्दा जरा सोशल नाही का? आणि तुम्हाला तर माहितीच आहे, जिथं मुद्दा सोशल आहे तिथं आपण हाय. आता मी तुम्हाला सांगणार नाही की आता आमचं मत काय आहे, लोकांचं मत काय हे सांगण्यासाठी तर मी तुमच्यापर्यंत येतो ना. मग चला जायचं ना. माझा भारत देश महान, माझा भारत देश महान. भारत देश म्हणायला वाटतो छान, भारत देश म्हणायला वाटतो छान. माझी भारतभूमी, माझी पवित्र भारतभूमी, नमन करते तिचे चरणी, नमन करते तिचे चरणी. त्यामुळे मला भारत नाव म्हणायलाच पाहिजे. भारत हेच प्रचलित राहिलेलं पाहिजे, असं माझ्या मते, असं मला वाटतं. मी तर म्हणेन भारतच. कारण का बरं म्हटलं तर आपल्या भारताला, आपल्या देशाला पूर्वीपासून सुसंस्कृत देश आहे आपला. आणि भारत याला एक अर्थ आहे. भ म्हणजे तेज, प्रकाश, आणि रथ म्हणजे वाहून नेणारा, निर्माण करणारा. आणि या दोन्ही याचा अर्थ असा होतो, प्रकाश निर्माण करणारा, तेज निर्माण करणारा. तेव्हा आपल्या भारतामध्ये प्रकाशमय आपला भारत असायला पाहिजे आणि प्रगती व्हायला पाहिजे. असं जर अर्थ असायला पाहिजे असं वाटलं तर आपल्या भारताला आपल्या देशाला भारत हे नावच योग्य आहे. दादा, आपल्याकडे एक मुद्दा सुरू आहे, इंडिया की भारत. तुम्हाला काय वाटतं, एक भारताचा नागरिक किंवा इंडियन नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं? मला तर भारत म्हणून ओळखावं असं वाटतं. का बरं? हे पुरातन काळापासून चालत आलेलं, पुरातन लोकांनी दिलेलं नाव आहे, तर ते जपणं आपलं काम आहे. तुम्ही इंडियासोबत की भारतासोबत? भारतासोबत. आपको क्या लगता है, इंडिया या भारत? वैसे तो मुझे ऐसा लगता है कि भारत ही होना चाहिए. क्यों भारत? भारत यानी आप सभी को पता है कि अपना इतिहास है, कितना पुराना है. शकुंतला और दुष्यंत है, उनके बेटे के नाम पे रखा है. भरत था उनका नाम, तो उस पर भारत रखा गया है. तो जो अपने कौरव पांडव के पितामह, उनके नाम पे रखा गया है भारत. और एक ज्योतिषी है जो त्रिपाठी जी, उनका कहना है कि जैसा नाम है वैसा भाव है. जैसे राम आने सकारात्मक, रावण आने नकारात्मक, उसी प्रकार भारत यानी भरपूर देने वाला, भरपूर उपज देने वाला. और हमारी संस्कृति इतनी पुरानी है, जैसे भारत में जैसे ऋषि मुनि, साधु संत, अपने सभी इतनी पुरानी संस्कृति है. और वैसे यदि आप नाम चेंज करोगे तो हमारी एक एक चीज़, हमारी संस्कृति सभी लुप्त होती जाएगी. जैसे हमारी सबसे पहले आर्य भाषा थी, वो धीरे धीरे लुप्त हुई. संस्कृत आई, संस्कृत भाषा धीरे धीरे कम हो रही है. तो मेरे ख्याल से भारत तो होना ही चाहिए. तुम्हाला काय वाटतं? भारत. का बरं भारत? आता वाटतं मला की आपलं भारत, सांगू नाही शकत मी तेवढं, पण आतमधून फील होतं की बाबा भारत असला पाहिजे. भारत असला पाहिजे माझं. इंडिया का नको? इंडिया खूप म्हणजे मॉडर्न, म्हणजे दिलेला शब्द आहे, म्हणजे त्यांनी इंग्रजांनी, असं वाटतं मला तरी. तुला काय फील होतं आतमधून? भारत. का बरं? हे बदल घडत असताना त्याचा परिणाम आपल्यासारख्या सामान्य लोकांवरती सुद्धा होईल असं तुम्हाला वाटतं का, की बाबा तो आपल्यावरती फरक पडेल का सामान्य माणसावरती? हो, पडणार. कारण की सर्वांनाच पडणार आहे त्याचा. कारण की राजकारण होतात ते, त्याच्यामुळे सर्वांना पडणार. पण भारत म्हणजे आवश्यक आहे, भारतच ठेवायला पाहिजे ना. म्हणजे भारत ठेवायला पाहिजे हा ठाम मुद्दा आहे. बरोबर, ओके. भारत हा देश आहे, सारे भारतीय बांधव आहेत. माझ्या देशावर पाहिजे असं. अच्छा, इंडिया इज माय कंट्री अँड ऑल इंडियन्स आर माय ब्रदर अँड सिस्टर, असं नाही चालणार. त्याच्यामध्ये भाऊ बहीण बदलणार नाही ना, त्याच्यातही भाऊ बहीण राहील. बढिया. मेरे हिसाब से तो भारत होना चाहिए, क्योंकि परिवर्तन ही संसार का नियम है, श्री कृष्ण ने कहा है. और परिवर्तन से हमारी भारत जैसे प्राचीन कालता दिखाती है. भारत यानी परित्याग. त्याग मतलब हमें वैल्यू सिखाता है भारत. जैसे हमने प्राचीनता में भारत ने राम को पूरा
राज्य प्रदान कर दिया था, वैसे ही हमारे यहाँ भी वसुधैव कुटुंबकम पे भी हमारा देश चलता है। तो मेरे हिसाब से भारत तो होना चाहिए। दोनों रखना चाहिए, इंडिया भी रखना चाहिए, भारत भी रखना चाहिए। भारतीय संस्कृतीनुसार हा भारत हाच म्हणजे योग्य राहील। हां, तरी पण जर आपण चेंज केलं, इंडिया सोडून जर भारत केलं तर खूप म्हणजे लॉस, जसा खूप हे होईल याचं, जसं तुम्हाला आता नाव बदलवायचं आहे, इंडिया सोडून भारत करायचं आहे, तर इंडियाला म्हटलं तर बरंच 14,000 करोडचं शासनाला म्हणजे एक नाही का भुर्दंड बसेल आणि म्हणजे अभ्यासपूर्ण सांगत आहेत. हां, बरंच म्हणजे चेंज व्हावे लागेल नाही का. आणि परत एक आहे की बाबा नोटाबंदी झाल्यानंतर आपण ज्या डब्यामध्ये नोटा लपवून ठेवल्या आहे त्या परत काढाव्या लागतील है ना, आणि नंतर परत बदलवताना पुन्हा प्रॉब्लेम येईल. तर म्हणजे याला किती वेळ लागेल आणि म्हणजे किती भुर्दंड बसेल. म्हणजे भारत हे जरी करावंसं वाटलं तरी बऱ्याचशा गोष्टी तर ते बऱ्याच गोष्टीचा आपण जर विचार करतो म्हटलं तर म्हणजे शक्य नाही हे. भारत नाही का इंडिया म्हणून भारत नाव ठेवणं हे शक्यच नाही वाटत. तरी पण आपल्या भारतीय संस्कृतीनुसार भारत माता की जय. भारत माता की जय आहे आणि नेहमीच राहणार आहे. पण ताईचं मत जरा वेगळं आहे की बरोबर आर्थिक परिस्थिती पण खराब होऊ शकतं आणि सगळ्यात जास्त भुर्दंड गृहिणीला बसू शकतात बा, आणि डब्यातले पैसे परत काढावे लागतील आणि नोटा बदलवायसाठी परत बँकेच्या खात्यामध्ये उभं राहावं लागेल. भारत और इंडिया जो चल रहा है अभी, तो मुझे लगता है जो इंडिया है उसे रहने देना चाहिए, क्योंकि अब हम भारत करेंगे उसका नाम तो खर्चा बहुत आएगा। 10 लाख करोड़ मतलब कोई छोटी बात तो नहीं, छोटी रकम नहीं है। तो मेरा ओपिनियन ये है कि अगर इंडिया का इंडिया ही रहने देना चाहिए, और जो 10 लाख करोड़ खर्च होने वाले हैं, जो बाकी अभी हमारे बेरोजगारी तो बहुत है, तो मुझे ऐसा लगता है कि वो बेरोजगारी दूर करने के लिए काम आना चाहिए वो 10 लाख करोड़ रुपया। इंडिया की भारत, तुम्हाला काय वाटतं? आता भारत आपली संस्कृती आहे, त्याच्यामुळे भारत. इंडिया की भारत? भारत राहिलं पाहिजे, कारण भारताचा आपल्याला अभिमान तर आहेच आहे. आणि भारत म्हणजे आता तुम्ही म्हणाल की फरक म्हणजे काय फरक पडेल आहे भारत झालं तर, सगळ्यात पहिले तर मेड इन भारत हे सगळ्यात पहिले. आमच्या पतंजलीमध्ये असं झालेलं आहे की त्याच्यावर पूर्ण लिहिलं आहे, प्रत्येक याच्यावर लिहिलं मेड इन इंडिया, पण आमच्या पतंजलीच्या जेवढे प्रॉडक्ट आहेत त्याच्यावर लिहिलेलं आहे मेड इन भारत. इथनं सुरुवात होऊन जाईल आहे आणि हळूहळू ती आपल्याला नाही आता दिसणार, आपली जी पुढची पिढी आहे तिला नक्कीच मेड इन भारत दिसेल. हे असंच असलं पाहिजे आणि भारताचा अभिमान सगळ्यांना असला पाहिजे. शिवाजी महाराजांचा सुद्धा अभिमान आहे आपल्याला, त्याच्यामुळे भारत हा असलंच पाहिजे. जैसे हमारे बचपन में हमें सिखाया गया है कि भारत का जय घोष, भारत माता की जय. जैसे हम इंडिया माता की जय नहीं बोलते, हम भारतवासी है बोलते, हम इंडिया वासी है करके नहीं बोलते. तो ये हमारे संस्कारों में सिखाया गया है. जैसे प्राचीन काल में भारत के अलग अलग नाम है, जैसे द्वीप जम्बू है, भारत खंड है, भारतवर्ष है, हिमवर्ष है, क्या बोलते हैं उसको, हिंद है, हिंदुस्तान है, इंडिया है. ऐसे अलग अलग नामों से प्राचीन काल में भारत को दर्शाया गया है. तो मुझे ऐसा लगता है कि भारत और इंडिया ये दोनों नाम होने चाहिए. चल मित्र, तुम्हाला माहिती आहे की आता फार मोठा मुद्दा गाजतोय की इंडिया की भारत. तर आपल्या यंग जनरेशनला काय वाटतं, आपण त्यांच्याकडून, तुला काय वाटतं? मला असं वाटतं की आपलं इंडियाचं नाव इंडियाच राहिलं पाहिजे. कारण तो भारत करून सक्सेस नाही आहे. कारण आपली इस्रो आहे, इंडियन रिसर्च ऑर्गनायझेशन. आता आपल्या नोटवर इंडियन बँक रिझर्वेशन लिहून आहे, ते आहे. आता भारत कराल तर त्याच्यासाठी पण नोटबंदी करावंच लागेल म्हणा. आणखी आणि ब्रिटिश जे आलेले आहे 200 वर्ष ते आपल्या याच्यावर राज्य केलेले आहेत भारतावर. आणि ब्रिटिश ते आपल्या याच्यामध्ये भारतमध्ये आले आणि आपलं इंडिया नाव दिलं आहे त्यांनी. आपल्या ज्यांची भाषा होती ते याच्यावरून इंडिया हा नाव दिलेलं आहे. पण इंडिया जर आपण चेंज जर करतो म्हटलं तर आम जनताला खूप फरक पडणार आहे. जसं डॉक्युमेंट्स आहेत, प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना खूप म्हणजे फरक पडणार आहे. भारत या नावावरून, सॉरी इंडिया या नावावरून. तर मला तर वाटते आता जसं चालू आहे भारत आणि इंडिया तसंच राहू द्यावा. आपल्या मुलांना माहिती झाली पाहिजे, समोरच्या मुलांना, आपली जी पिढी आहे त्यांनाही माहीत झालं की आपला हा भारत आहे. त्याच्यासाठी आपले भारत ही संस्कृती
सर्वात छान उत्तम आहे आणि भारतच ठेवला पाहिजे. पण हे करत असताना किती कागदोपत्री बदलावं लागेल आणि किती भुर्दंड आपल्याला पडेल हे कळत नाही. एका दिवसात आपण मंत्री बदलू शकतो तर ते काऊन नाही करू शकत? त्यासाठी भारत ही आवश्यक आहे. चेंजेस तर होऊनच राहिलेले आहे. आहे ना, आपल्या एका दिवसात भारतामध्ये एका चेंजेस होऊनच राहिलेले आहे. आज आपण 10-20 वर्ष अगोदर पाहिलं होतं भारत कसं होतं, कसे लोक होते, कसे लेडीज होती. आजची लेडीज बघितली तर म्हणून आता हळूहळू चेंजेस होईल. आजची लेडीज एकत्र येऊन योगा करू शकते. पहिल्यांच्या कोणत्याही लेडीज एकत्र येत नव्हत्या, करत नव्हत्या. आम्हाला योगाची गरज नाही याच म्हणत होत्या की आम्ही घरी खूप काम करतो. आजच्या बाईला घरी काम नाही आहे ना, नोकरी करते ती, त्याच्यामुळे तिला काम नाही आहे. तर ती चेंजेस काय म्हणायचं, नारा काय लावायचा, फिट इंडिया की फिट भारत? फिट भारत चांगला वाटेल ना. एकदा जोरदार. फिट भारत. थोडा वेळ ऐकताना कसं तरी वाटेल जरूर, पण एक वेळा हा नारा तयार झाला की नक्की चांगलं वाटेल. भारत माता की जय. आज आमच्या आदरणीय राष्ट्रपतीजींनी जी सुरुवात केलेली आहे, प्रेसिडेंट ऑफ भारत, यापासून जी हळूहळू सुरुवात होते आहे, तर ही भारतच नाव झालं पाहिजे. परंतु हळूहळू जी सुरुवात झालेली आहे ही हळूहळू होईल. भारत नेम तो राजा भरत के बाद आया था, तो ये अगर वो रहेगा तो कोई डाउट है नहीं कि वो हमारा भारत का नाम ही है. और इंडस नदी के ऊपर हमारा भारत इंडिया करके नाम से जाना जाता है. तो इट्स ओके टू, लेकिन अगर भारत नाम है तो इट्स बहुत अच्छा. मेरे को जैसा लगता है कि दोनों नाम सही है. एक तरफ से अगर देखा जाए कि इंडिया जो है वी रिप्रेजेंट इंडिया, ना कि हम कोई ये दिखा रहे कि हमारा भारत है. हम क्या है कि नाम को लेके क्यों झगड़ना है. सबसे पहली बात तो ये है कि नाम को लेके क्यों ये करना है. जो है इंडिया, भारत या जो भी है हिंदुस्तान जो है वो हमारे लिए ना. असं झालेलं आहे की इंग्रज लोकांनी सिंधू संस्कृतीचं अनुकरण करून इंग्रजांनी आपल्या मताने स्वतः संबोधित केलेलं आहे की इंडिया म्हणून. तर त्याच्यामुळे हा जास्त प्रभाव त्यांचाच पडलेला आहे. पण आपला भारतावर एवढा प्रेम आहे की आपण सगळी संस्कृती त्याला आपण हे करतो, सगळे उत्सव, फेस्टिवल, सगळे स्वातंत्र्य दिन, गणतंत्र दिन आपण भारत म्हणूनच हे करतो. तर त्याच्यामुळे माझा पर्सनल मत आहे भारतावर आपलं खूप प्रेम आहे. ब्रिटिश लोकांनी इन्व्हेंट केलेला हा इंग्लिश शब्द आपली संस्कृती आपण जपली पाहिजे म्हणून मला भारत वाटते. आता सर्व धर्म समभाव आहे तर भारत मला छान वाटते. म्हणजे आपणही गर्वानं बोललो पाहिजे. काय बोललो पाहिजे? भारत. एकदा भारत माता की जय म्हणायचं. भारत माता की जय. सर्वांनी बोला, भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. कुणी म्हणतो भारत, कुणी इंडिया, तर कुणी म्हणतो हिंदुस्तान. पण माझा देश, माझा अभिमान. कुणी जर येईल चालूनी माझ्या देशावरती तर हाजीर असेल आमचं प्राण, हाजीर असेल आमचं प्राण. मित्रांनो, बघितलं, सगळ्यांचे वेगवेगळे विचार आहेत. कोणी इंडिया म्हणतो, कोणी भारत म्हणतो. पण या सगळ्यांमध्ये एक मुद्दा मात्र कायम आहे, तो म्हणजे आपल्या देशावर खूप प्रेम आहे. हे प्रेम असंच कायम राहिलं पाहिजे आणि असंच प्रेम आमच्या चॅनलवर सुद्धा कायम राहिलं पाहिजे. मग बघत काय बसलात, पटकन मोबाईल उचला आणि लाईक आणि शेअर करा. आणि हो, तिथे ती सबस्क्रायबरची बटन असते ना, त्याला नक्की टिक करा. कारण भारत देश महान. आणि हो, कमेंट्समध्ये लिहा बरं काय तुम्हाला काय वाटतं, भारत की इंडिया. आणि हो, भारत माता की जय हे लिहायला विसरू नका.